बाप्पा बाप्पा लगा शांताराम भाऊ काय काय पाणी हो का काय पावरे अजून सोयाबीनातलं राजा पाणी नाही हटलं लक्षाच्या वावरातलं. सांगा आता कसं सोंगते कसं काय करते म्हणा हे हो ना आलं ना ते सोयाबीन पावडते काय खरायचं. अरे लक्ष्मण अरे ये ना इकडे काय तिकडे गाठ्यातनी काय दूध तुडून राहिला ते ये इकडे. हे आलं का ना हो हे किस पाडते आता नाही का झिलपे पाडायचे काम हो आलो आलो थांबा जरा एक पाय काढा लागते एक पाय टाका लागते. चला म्हणलं आलो भाऊ चला ते आलेत म्हणलं हो तपासणी करायला आले चला. लक्ष्मण काय नाही पाणी साठे वावरात. अरे बुरी गोट ना शांताराम भाऊ काय सांगा गटाल पाय झालेत ना बा हे पुरी डाबर गेल्यासारखीच आहे मग काय तिकडे टेकडं तरी सोकला आता ऊन पडून 2 दिवस झाले पण अजून जर का पाणी आलं ना पुरा सत्यानाश आहे पुरा बिलकुल मातीतच गेलं म्हणा. आता हे कसं बचाव नाही जर का आता आलं नाही तर समजा काही ना काही हातात येऊ शकते नाही तर लंबच काम आहे. पुन्हा तेच पासाठी म्हणलं चाल गड्या दिवस असले देवलाले म्हणलं येऊ वावर पाहू ना काही सोंगाले आलं का नाही आलं हा जरा मग आता पुढचे मजूर हे ते आता उदळी द्यास लागन ना मग काय पण तू कसं काय म्हणलं हे कसं सोंगशी नाही आता तू आता 8 दिवस मला खरं नाही दिसून राहिले मग तेच विचार करून राहिलो याचंही तसं माहीत तसं वावर आहे मग काय तर आता एक तर सोंगा त्याला काय सोंगल्या जात नाही पुरं उपटून येते पुरा घाटाच येते ना आता नाही सोंगा तर पुरं म्हणलं हे शेंगा घ्यायची पाहिजे आता करावं तर करावं काय आता. काय मुश्किल दिसून राहिलं नाही का हो काय होईन तो होईन ना होते होते फायदा येते कसंही तरी उपसून काढणार आता एक गेपचं चल दे आपलं काय होते सोकल्यावर काढ द्या आता 4-8 दिवस गडबड काही करू नको हो सोकू दे 2-3 दिवस ना सोकू तर देतेच म्हणून पण आता ते अजून जर आलं तर मग रिचून दिलं तर मग काय करता मग ते सांगायला ना काही सांगता येत नाही म्हणते तुरळक ठिकाणी पाणी येणे शक्यता जाऊ द्या बा काय बरोबर आहे हा या म्हणलं तुमच्या वावर पाहून तिकडे काय कंडिशन पाहून येता. पाहतो आता काय काय नाही फक्त म्हणलं ते काय दवंडी झालती आपलं हे देऊन देतो म्हणलं दुष्काळ अनुदान भेटू शकते का काहीतरी आहे बा ते आधार कार्ड आणि बँक अकाउंटचे ते पहिलं पान त्याची झेरॉक्स आणि आपलं गट नंबर त्याच्यावर लिहून आणि मोबाईल नंबर लिहून देतो ते ते दिलं बा सकाळी दिलं नाही मग काय मग काय व्हायला लागते ना एक द्यायला लागते काही ना काही तेवढीच आशा आता या मग आता या पाहून या बा काय कंडिशन आहे आता मला आता 2-3 दिवसांना उदळायला 5 लाख टेकडे काढून घ्या लागं नाही का जाऊ दे तिकडे जे आलं ते आपलं ये मग हो चला मग आम्ही येतो आता पाहतो मग ठीक आहे. अरे शांताराम आल्यासारखंच आहे ना 4-5 दिवस ते बा पानझड होऊन जाते पुरी येऊन जाते काय वावर आहे तुझं मग तेवढा टाइम लागतेच ना आता हे टेकडे टाकडे आले लोकांचे ते गडबड करून राहिले आता आपल्याला जरा टाइमच लागते ना मग 4-5 दिवस बा हो काही गडबड करायला पुरत नाही पान सोकू द्यायचे चांगलं पद्धतीने होऊन जाते हो ना आपण गडबड करावंच लागते ना आलं की फटकन काढावं लागते मग मजूर नाही सापडत उदळायला नाही सापडत हा तयारीतच राहावं लागते ना बा मग काय तर जाऊ द्या आता हो येतेच 4-5 दिवसात पाहू जरा सोयीत राहा लागेल आपल्याला चल देवला आता तुझ्या पाहून घेऊ काय म्हणते पोझिशन हो चलो ठा बसलं बिलं का देवला सोयाबीन मस्त आहे तुझे पण हो मला वाटते 2-4 दिवसात सुरू करून दे तू आता हो उदळेवाले पायनं सुरू करतो आता काय तुमची सासूबाई म्हटल्यावर तुमच्यावर काय आलंय सांगा एक फोन करायचं काम आहे तुम्हाला आपल्या याच्यात लावून द्या ना पटकं ना वाटते तेवढं सोपं नाही ना मग ज्याचे होके घेतले त्याचेच करते मग आपल्या घरचं दारचं पाहत नाही काही आमच्या सासूबाई माहिती नाही का कडक आहे स्वभावानं पाहा लागन भेटा लागन नाही तर मग अजून दुसरं कोणी असलं दुसरे उदळेवाले नाही का हो ना लय आहेत मग काय सापडते उदळेवाले नाही तर तिकडले आणूले का जा धारणी चिखलदऱ्याकडले लोक येते तर ते बाबून आपल्याला काय 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 मजुराला कमी नाही हो पाहतो म्हणलं सापडते पैसा पाहिजे फक्त नगदी पेमेंट घे म्हणा चाल सोंगाले ते तर आहेच म्हणा पण तरी गावात सापडले बरंच बरं नाही का लोडचं काम नाही आपल्याला मशीन गिशीन सांगून ठेवा लागन ना सगळे सेटिंगच लावा लागते आता पाहू ना 4-8 दिवसात होऊन जाते सगळं हो मग काय तर वल्ले गेले आहे ते वाहून जाते बरोबर क्लिअर हा हो पण आतापासून आपण तयारीत राहा लागते सापडला हार्वेस्टर हे ते हा जिकडे लाईन बसली तिकडे लावून देऊ हा हो चला मग आता उदळेवाल्याला 1-2 असले कोणी तर त्याला भेटू नाही तर मग गुंपा मावशी आहे समजा तुमच्या मामीजी नाही तर मग एखादा हार्वेस्टरवाला हो चला आता घराकडे चला मग नाही का हो चला घराकडे जाऊ दे आता हो थोडंसं ओला आहे 2 दिवस तर काही चालणेच नाही का पाहू मग काय होते तर सौदी गिवदी करून टाकू हो चला मग नमस्कार जी हाँ बल्ले बल्ले हाँ बोलो जी है क्या कुछ है माल वाल निकल रहा है क्या सोयाबीन आता बैलगाडी सारखी जात नाही हे आता हार्वेस्टर कसं काय न्यावं मग आम्ही तर होणार ज्या मोठं मुश्किलच आहे बा नाही. अरे काय शानदार भाऊ नाही म्हणा जान दे बोलना आगे कुछ जमता नहीं बोलना इधर थांब ना देत असतो हो ना मग हे कामी आहेत ना. अरे म्हणला अरे बहुत बहुत माल है अपनी इधर हाँ बहुत बहुत अपना इधर का 100 एकड़ का इधर का अपना इलाका है और वो पीछे वाला अपने भाई का है हाँ कब आ रहे तुम हाँ है क्या रिकामा है क्या हाँ है ना खाली है अभी वो हमारे मालक आ रहे हैं पीछे से बुलेट से उनसे बातचीत करो तुम पीछे वो आएंगे अभी. अच्छा ऐसा है क्या अच्छा कौन है मालक गिला कौन है इधर का है क्या उधर के पंजाब के है क्या चंडीगढ़ के है क्या हाँ वो जो होटल है ना खजूर होटल है हाँ वो है उनका और हमारा पार्टनरशिप में धंधा है हाँ बोलो ना आते हो उनसे बातचीत करो बराबर हमको समझता नहीं ना बराबर भाषा का जरा प्रॉब्लम आता ना तो वो बराबर हैंडल कर देते वो खजूर होटल है उनका नाम
जमत नाही ना हो. खजूर हॉटेलच आहे म्हणते शांताराम भाऊ. फालतू हे बा. त्याला म्हणा पुढे जाऊ द्या म्हणा. आमचा रस्ता नाही म्हणा बरोबर. जा उदळायला पाहता येते, ट्रॅक्टरनं काढता येते पाहता येते. जाऊ द्या म्हणा पुढे. निघण्यातच मजा नाही का खजूर हॉटेलचं म्हटल्यावर. हो ना मग काय तर. हा हा अच्छा अच्छा वो खजूर हॉटेल है. हाँ वो दोस्ताने वाले अपने. कोई टेंशन नहीं कोई टेंशन नहीं. तो ठीक है मैं क्या बोल रहा. अभी जानते हो आगे जरा सा इधर जरा गिल्ला है. हो खेत में जाता नहीं जरा गाड़ी. 1-2 दिन बाद आ जाना. 1-2 दिन बाद. अपना 100 एकड़ है और अपने भाई का 200 एकड़ है. आ जाना. अच्छा अच्छा, नहीं तो देख लेते अपन, रोड वोड देख लेते. हाँ बोले तो. हाँ हो, आ रहे ना वो. हाँ रुको ना 2 मिनट. दाखवतो बाबा का तिकडे फसवतो तू गाड़ी. नहीं 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 कुछ नहीं. अभी आज के दिन आओच मत तू. जरा गिल्ला है ना रोड बराबर नहीं. वो हम मुरुम गुरुम डाल देते वहाँ पे और ट्रैक्टर से वो लाते इधर उधर से. बाद में रोड करने के बाद तुम आ जाना. 2 दिन बाद आ जाओ. 2 दिन बाद. अच्छा जी अच्छा, करो करो रोड अच्छा करो. हाँ, चलो निकलता फिर मैं आगे. नंतर भाऊ भावाचं विचारान द्यायले काय म्हणजे उदळायला पुरते का हे पुरते. हो 2-3 दिवसाने आलं चालते ना. विचारान द्यायले ये रे आपल्याला टाइम आहे ना. अरे भैया मैं क्या बात कर रहा था. वो क्या भाव क्या चल रहा अपना. वो क्या एकड़ है क्या कैसा क्या है ये तुम्हारा. हाँ कैसा क्या हार्वेस्टर का रेट क्या है. चल रहा अभी 2,000-2,500. वो तुअर में का होगा तो 2,500 में, नहीं तो बाकी का जो प्लेन में है वो 2,000 में एकड़ चालू है. बराबर एकड़ बराबर बताने का. लेकिन वो कैसा एकड़ में लोग बहुत गोलमाल करते ना, इसलिए वो हटेले साहब से बातचीत करो तुम बराबर. हाँ क्या भाव है क्या नहीं. तो वो तो गोलमाल चलता हमारा नहीं क्या. होना 3 एकड़ है तो मग 2.5 एकड़ नहीं का. 2.5 एकड़ ऐसा 1.5 एकड़. हाँ हाँ वो तो है ना. वो लोग कैसे बराबर नहीं कुछ भी बताते. 4 एकड़ हुआ तो 3 बताते. अपन का वैसा काम नहीं. अपन बराबर एक्यूरेट बता दिया. वो हटेले से बातचीत करेंगे हम. 2 दिन बाद आ जाना. ठीक है ओके. आजचा पेपर काय बाबा. रविवार दिनांक 5 ऑक्टोबर नाही का. विदर्भात 3 दिवस तुरळक पावसाचा अंदाज. म्हणजे झालं राहिलं सुईलं गमावते वाटते. पुढील 3 दिवस विदर्भात मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 8 ऑक्टोबर नंतर विदर्भातील पाऊस कमी होईल असे हवामान तज्ज्ञाचे मत आहे. सांगा आता म्हणजे काय करा आता. बोले का बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 200 क्विंटल आलंय म्हणते. काल तर बाबा 3600 रुपये नवीन दर. 3600 ते 44 पर्यंत गेलं म्हणते. काही काही चांगलं नाही का. हो पण खालचं 3600. काय म्हणते यावरेज घसरल्याने शेतकऱ्याचं गणित कोल म्हणलं. सततच्या पावसाने एकरी ॲव्हरेज घसरला. हो ते तर काही सांगाच त्याला घसरते आता. आता अजून काय बाबा हे दर्जेदार सोयाबीनला दर जास्त मिळण्याची मागणी तर करतोच आम्ही. ते जाऊ दे ना. हे महत्वाच्या कंदिलाबाजीच्या पोलीस पाटलाची पदे रिक्त. कायदा सुव्यवस्था प्रश्न गंभीर. 2015 पासून भरतीच नाही. सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदाचा आलेख वाढला. पहा आता कंदिलाबाजी पारा बजेट बसून हिंगा जागाच नाही म्हणते. आता पोलीस पाटला निघाला तर पहा म्हणलं. पोलीस पाटील होते काय रे. माय काय बजेट बसते रे आपल्यासारखं. पोलीस पाटील हिंदी जमते का काही बी. काय बोलता रे. पोलीस पाटील तर खरं सांगतो ना तुमच्यासारखाच माणूस पाहिजे होता. पण आता तुम्ही ते हुकला पहिले त्यानं आता कोणते दुसऱ्याच गावालेले आता दिलेलं आहे. आपल्या गावचं पद रिक्त झालं तर काय रे माणसा तुम्ही. मग तुम्ही नाही तुमचं पोराला फॉर्म भरायला लावता. काय काम तुम्ही करता. काय त्याचा विषय. पूर्ण जाऊ दे तिकडे. त्याचं नको कळू. पण आपल्या निवडणुकीचं तुया म्हणलं कसं काय करायचं. ऐका आता म्हणलं मुंबईले आरक्षण सोडत आहे म्हणते नगराध्यक्ष पदाची. मग आता हे येऊ राहिलं ना जवळजवळ. दिवाळीनंतर विगुल फुटणार म्हणते. मग काय निवडणुकीचा पुन्हा आपण अजून निघू ते आला का. फॉर्म भरणं झाले का सुरू होऊ द्या ना. झाले की बस बिलकुल आपण तेव्हा बिलकुल असे ओटे खुसूनच तयारच आहो ना. काही तिकडे निघालं की बस निघाले आपले. डगला घातला की बिलकुल बबनराव मी बिलकुल सूट बूट बिलकुल निघालेच होय. ते काय सांगा लागते. हा तेच म्हणून राहिलो. त्याच्यासाठीच पाहू राहिलो मी. आता काही आलं का बा. काय पण पाहिजे बा. हुकू नको दे बरं यावेळेस बा. सीट निघते तुझी 100% सांगू राहिलो तुले. इथं आहेत ते नाही का. हो ना सीट निघते नसन तसं. हो तेच चालू आहे नाही का. मस्त वट्यावर पेपर वाचणं सुरू. आता म्हणा आता घरी तिकडे बसून आहे ना मीटिंग. आता बाबा मी काय म्हणतो घरी बोलावलं म्हणलं. बाबा काका तुम्हाला बी काय भूषण काय म्हणतो काय म्हणलं. नाही ते घरी बोलावलं म्हणलं आई ना. ते काकू बी तिथंच आहे. चेते बी तिथंच आहे. ते काम आहे म्हणते काहीतरी. 2 जण या म्हणलं लवकर घरी. येतो हो काय काम घरी. हो येतो म्हणा येतो अरे म्हणलं लवकर. वटे नको राखत बसू. लवकर या घरी. ते ना रे काय रे का बोलायची भाषा. बाबा संग असं बोलत असते का रे काऊन बोलायला. येते ना समजत नाही का तुझे. हा चालला मोठा लेखाचं बांधर बांधायचं. चाललो का घरी येते ते. हो चाललो येतो कंदिलाबाजी. हा चला बघून हो काय तिथं आहे म्हणजे बोलायला म्हणजे मा घरी. चला म्हणलं कंदिलाबाजी घ्या पेपर घ्या तुमचा येऊ द्या आम्हाला. रे हो काय हिका बुडा पेपर वाचून बाबा. हो तेच तर मला कुठे गेला बा. गेला का गाव सोडू. चाल लवकर 11,000 घे राहिला. हो चाल लवकर चाल. हे थकल्या म्हणाल कोणाला मागून काय म्हणलं काय बोला. काय म्हणजे अरे पैसे 11,000 रुपये. कालचा दिवस तसाच गेला. रात्री घेत नाही म्हणे मी. आता दिवस निघाला ना रविवार आहे म्हणला आजचा. द्या पैसे द्या 11,000 रुपये. हो काय 11,000 काय अरे बा काय कशी ना काय म्हणलं 11,000. ते कंदिलाबाजीला विचारा बा काय म्हणते काय सांगा कंदिलाबाजी. काय रे का शिवल्या निरा विनाकारांचं आहे रे बा हे. मग काय तर म्हणे 10 वाजताच्या आत पंगत बसवतो म्हणे. आम्ही म्हणलं बा बसू नाही शकत. आपल्या गावात आजपर्यंत 2 वाजताच्या पुढेच पंगत बसल्या. शर्यत लावली 11,000 रुपयाची. तर यानं लेखानं सगळ्याला सांगितलं बरोबर एकी केली. सगळ्याला म्हणे बा मी तुम्हाला कोजागिरी देतो सगळे जमा केले. आणि मापासून 11,000 रुपये बक्षीस काढू राहिला. आता सांगा आता तुम्ही. म्हणजे असं खोटं काम आहे की नाही. खोटंच आहे की नाही. अरे बाबा असं झालं का हे. म्हणून लवकर पंगत बसली काल. नाही तरी तर म्हणलं मी राजा 11 वाजता आलो तर मला म्हणलं अरे निरीपिरी झालं बा. असं होतं का ते काय झुंबर. मला सांगितलं नाही तो. तुम्हाला सांगितलं असतं काय झालं असतं आमचा. नाही ते कसं आता ते आम्ही सांगितलं नाही कोणाला. ते सगळेच मिळत.
काही सांगू नको हे पहा म्हणलं सबन सिटिंग आहे याची मग सगळ्या लोकांना सांगून तर मग तर कोणी 5 वाजता स्वयंपाक करू शकते. मग याच्यात काय अर्थ आहे का? मग हे बक्षीस मध्ये पटलंच नाही बक्षीस. मग काय खोटं आहे, खोटे काम आहे. असं नसते आबाजी, तुम्ही बोलले तसं चला. आता तुम्ही 11,000 तुम्ही देतो म्हणलं होतं, आता तुम्ही मागा नका हटू. मी होतो तिथं, आपली तिथं चक्कीतच बोलचाल झालेली आहे. पण असं थोडी म्हणलं मी म्हणलं काय पंगत बसते का पाय बा तुम्ही तर सगळं गाव जमा केलं आणि स्वयंपाक केला. मग त्याला थोडी म्हणत असते का एका इकडे भाजी एका इकडे काही. असं नसते, नाटकं नसते जमत त्याच्यातनी. इमानदारीने बा खरंच होत होता का स्वयंपाक एवढ्या टायमात? काही सांगू नका बोला. हो बोगाड्यानं म्हणलं तुम्ही मला 11,000 देणार आहे काय? 10 वाजताच्या नंतर पंगत बसले आम्ही. कशी बसू? तुम्हाला काय करायला लागते? पंगत बसली ना. फिट्टी वाटते कधी नाही का? म्हणून आपण कधी आपला माणूस आहे राजा. जाऊ दे ना झुंबर, सोडून दे. काय ते मजाकीच्या गोष्टी असते. 11,000 रुपये काही आपल्याला का? काय दांडू टाकू राहिला मग आम्ही ते कोणत्या घरी घरून देऊ का मी मोठे? अरे बा तसं थोडी असते का शिवलाल भाऊ? शर्यत काय लावा मग, खाजून काय घ्या. आता आहे बा, आता नाही जमत मला माग हटाले. 11,000 रुपये सारखे व्हा म्हणलं तुम्ही आता. चला आता मला वाटते पैसे द्यावंच नाही का? याचे सासऱ्या जिकडे पैसे आहेत नाही का? तेच काटून घ्या लागेल त्याचे, नाही तर मग ती लवकर भेटणार नाही. बरा सापडा तावडीत आता. हो करावं लागेल याले. उद्या म्हणून लागेल बाबू सासऱ्याचे पैसे घेऊन ये. बरं ते ठीक आहे ना देतो ना बा, देतो तुझे पैसे देतो, काही हरकत नाही. उद्या देतो मी. आज आता कसं रविवार आहे, सध्या माझं पैसे नाही, उद्या देऊन देतो. उद्या अरे उद्या काय आता काय पैशाला काय डुपर आहे? व्याजार वाटा जोगती आहे, आता नाही. हो म्हणलं ना, देतो म्हणलं ना मी, उद्या देतो म्हणलं ना. नाही म्हणलं का? जमले येरी उद्याच काम आहे ना आपल्याला. उद्याच म्हणा येरी खर्च होते. बरं हो जाऊ दे. चालते उद्या. उद्या म्हणलं देऊन द्यायचे पैसे. ओके तेच म्हणलं मी. तेच तर मला तुम्हाला बोलायला मला तिकडे लाईट बाईट बनवून घरी जायला तिकडे. ठीक आहे मग उद्या पैसे तयार ठेवा. ओके. काय अबुजीराजा अशा शर्यती लावत असते विनाकारण बसले 11,000 गमावून. हो ना, मध्ये वाटते याच्यावरच लागते शर्यत. पण यानं एका सऱ्याने पचरलं नाही. हे सरपंच हे देवीदास हे शांती घेऊन ना काय ते. हो ना बातच त्यानं जमा केले. ते आपलं ते झाबरी ते आलं का नाही, त्यानं त्याला सर्व उभं करून पोट्टे जमा केले काय रात्री तू. मग तुझे पोरगं रात्री तिकडे होतं. मग काय रामगोयकर आले. मग सरी जत्रा जमा केली ना. मग कोजागिरी देतो बा असं कबूल केलं. सरी जत्रा जमा केली. शांतीला तर तेच पाहिजे, कोजागिरी चांगली धुंदार काय झालीच पाहिजे. त्याचंही दूध खपते ना. मग असं आहे ते. जाऊ द्या करू द्या म्हणा. माया काही कमी नाही, माझ्याजवळ काय कमी आले का? जाऊ द्या म्हणा. 11,000 आलेच नाही मला व्याजाचे पैसे. जाऊ द्या ना सोडून द्या तिकडे. मग काय तुमचं काय, मग काय हाताचं मैला आहे तेवढं. चला येऊ का मग आम्ही? ते बाया बोलावून राहिल्या म्हणजे काय भूषण आलं तर येतो मग आम्ही. आणतं का दुरुस्त करून मशीन बरोबर आण म्हणलं. माणसं जरा हे समजदार सांगतो जरा अशी माणूस की ती शेला गेला ती वरची डोक्याला बांधत नका जाऊ म्हणा. ते कोणाचं होय तर मागं शेल्या संग मुंड काही गेलतो. कोणाचे हात जाते, कोणाचे बोट जाते. जरा काळजीनं काम करता जराशा. हळंबा म्हणजे काही सोपं नसते बरं. जरासं काळजीनं त्याला सांगायचं, लक्ष द्यायचं. इकडे तिकडे बसल्यापेक्षा त्या माणसावर ध्यान ठेवायचं. तेच म्हणलं 3 माणसं पाहून घे अजून कोण लागते काय लागते तर. पुन्हा आता माणसं पाहा लागते. त्या झुमऱ्याची वाट पाहून राहिलो मी. आता लवकर मशीन घेऊन जाणं आहे. त्याची काही बेरिंग फिरिंग गेले का ते पाय नाही, ग्रीस मारणं आहे. हो ना ते बाल वाटते आलं. हो अरे झुंबर इकडे. झुंबर ते लवकर घे ट्रॅक्टर चाल म्हणलं. वाट पाहू राहिली तुझी. कुठे गेला तू? लवकर ते दुरुस्त करून आणणं आहे. त्याची पाते बदल नाही आपल्याला. काय लागते काय नाही साहित्य घेऊन येणार. बस आता येऊनच राहिलो होतो ते डायरी केली. चला म्हणलं आता. हो काय मशीन द्यायची का दुरुस्त करायला? पुन्हा 3 माणसं पाहा लागते रे झुंबर आपल्याला. 3 माणसं लागन ना. आता हळंबा सुरू करायची आहे. बरं पाहू रे मग. आज आता कसं तिकडून आलं की मग पाहून घेऊ मग. ठीक आहे मग आता चला येतो मला मोठे पाटीला. चला चाबी घेऊन या मला पाटील. चालेल जाऊ. काय म्हणलं काय झोडच्या झोड काय म्हणलं काय 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 कल्ला करून राहिले काय थांबवला मला? काय नाही मला उद्याच्या कोजागिरीचं काय नाही पोट्टे म्हणे कसं काय ते विचार म्हणे. काल रात्री काही तुम्ही सांगितलं नाही म्हणे उद्या सांगतो. आज आता कसं काय म्हणलं मग. उद्या असं तर नक्कीच आहे ना उद्या. काय झोपा लागते करायला का लारायला का भिजायला का तू पाहिजे बा. अरे अजून पैसे नाही हातात आले का काशी तर आता आम्ही तिकडूनच आलो कधीला म्हणजे भेटू. उद्या आहे ना उद्या सकाळी पैसे भेटले की करायचे आपल्याला. सांगा म्हणजे अजून पैसेच नाही भेटले वाटते. सांगा आम्हाला वाटलं बा सामान किमान मग आणलं असतं आम्ही. म्हणजे कसं तुम्ही म्हणणं मला तूच पाहिजे म्हणून सगळं. तुलाच पाहिला होतं मी सगळं हिशोब ते कसं तुला जमते. तुला देतो मी काजू बदाम हे ते किती आण लागते काय लागते. भाजसं किती सुट्टे सगळे ते सांगतो मी. उद्या सांगतो बरोबर. आता आम्हाला जायला लागते हळद बाजाराचं ऑइलिंग ग्रीसिंग करावं लागते. आम्ही आता लोक आम्ही आता ते बरे आले का नाही का. म्हणलं विचारावं का यायले नाही हो येतात का म्हणून. अरे काय चालतं का लारा काय रे चालतं का म्हणलं मशीनवर येता का म्हणलं यावर्षी. बा येतो की तो चेतन मी येतो. आता संतोष बोल विचार बाबा आपल्या मागे धोला आहे ना. धोला ते 22,000 महिना पडला मी काय विक्री बाबा. सध्या काय बा ढोरं काय फोकाट पाठवतो का. हे बा तुम्ही तिघं चालता का म्हणजे लायरे पाटील आहे ड्रायव्हर. आपण 4 जण बिलकुल सोयाबीनवर. हो बरोबर म्हणलं चालता का. लायरे पाटला आता घरचं याचं आहे रबर मारून दिवशी सर. आहे म्हणा विचार आहे आमचा याचा. पण ते काय हिशोब काय देसान म्हणलं. काय पोत्यानं देता का रोजानं देता कसं काय करता म्हणलं. मग आता त्याला काय आता सांगू का झुमऱ्या सांगून दे म्हणलं आपलं काय पोती द्यायचं सांगून दे तू. पाहा तुम्ही कसं करा. मी आता तुम्हाला मदत करूच लागतो समजा. लाईन पाटील ट्रॅक्टरचं माहिती. आता तुम्ही ती काय की नाही तुम्हाला 15 रुपये पोत्याने देऊन टाकतो बघा. पोत्या बघा 15 रुपये तुमचे. 15 रुपये पोतं. अरे बाबा मग आम्ही तर काय जीव घेता राहायचा आमचा. 15 रुपये पोतं 5 रुपये पोतं पडलं तिघाले मग. किती काय येणार आहे आमच्या हिशावर मग. येत नाही तर काय झालं. अरे बाबा म्हणलं 100 पोते मशीन काढते म्हणलं दिवसभर या. एका 500 रुपये रोज पडते 1500 रुपये येत नाही का. 15 रुपये पोत्या ना.
ना पण 100 पोते काढा लागते ना, काय काय उलची काढा लागते का? 100 पोत्यावर 500 रुपये रोज म्हणलं. म्हणलं देता का 40 रुपये देता का? 40 रुपये पोते माग. तुम्हाला देतो 40 ना, आम्हाला काय उरणार आहे? काय देते कास्तकार आम्हाला? काय देते मला 200 रुपये पोतं नाही देतले का लोकांना सांगू राहिला? कोणी 160 काढते, कोणी काय ते पिंटू भाऊ हे ते सगळे चंगळ करून राहिले ते. तुम्हाला माहिती आहे काय आहे? मग हे बा म्हणलं तुम्हाला 15 रुपये पोत्याने देतो बा, पुरत असेल तर या. आम्ही नाहीत म्हणलं. हे बा लाऱ्या तिकडे जायला पुढे राहू दे. आम्ही जातो सरपंचाच्या इकडे. राहू दे. खबर लाईट पाटील पोट्टे खबर साधत तुम्ही राजा पोट्टे नाही सापडत आधी. हे बा असं करा, तुम्हाला रोजा देऊ टाकतो. हो चालतं, रोजार चालते का? 400 रुपये रोज देते तुम्हाला. झालं 400 लारे पुरते का? 400 पुरण का म्हणलं आपल्याला? मी त्याच्यापेक्षा तर सर्व असलेला पुरला. मग 400 रुपये तर सर्व आले पाडून राहिले. थांबणं मुकाड्यान बसणं 40 रुपये पोत्यान मग दिले. मग थांब मुकाड्यान बस. रोजा नाहीत म्हणलं. रोजा येत नाही आम्ही. राहू दे. सौदा काही जमत नाही आपला. पाहू आता पुढे काय आहे. आम्ही चाललो सरपंचाला भेटायला. हो जा म्हणलं तिकडे. पहा तिकडे. हो मग काय पुरत असं या 400 रुपये रोज देतो. नाही तर बघा 20 रुपये पोतं. जाऊ दे तिकडे 20 रुपये पोत्यानं शेवटचा भाव. नाही सध्या नाही पुरत नाही आम्हाला पुरत नाही. चला असं करा. अजून आपण ठरवू जरा 4 चौकात विचार तुम्ही. संध्याकाळी सांगतो. संध्याकाळी या तुम्ही लाईट पाटलाच्या घरी. आम्ही जरा ट्रॅक्टरची मशीन दुरुस्त करून येतो. संध्याकाळी आपण ते कोजागिरीचे पाहू आणि याचा हिशोब करू. ठीक आहे मग जाऊ द्या तिकडे. संध्याकाळी कोणाचा होका घेऊ नका. असं काय म्हणा मग. हो ठीक आहे मग पाहू. मग संध्याकाळी पोहोचव द्याच. काय बोलता आता ऐकलं ना कधी लाभूजी तुम्ही तुमच्या गोष्टी चालू होत्या ना. मग फक्त आता म्हणे जाहीर होऊ दे म्हणे. हो उभं राहायचं म्हणजे राहतच म्हणे आपल्याला. मग म्हणलं नाही का तुम्ही? अरे काही नाही ना, ते गोष्टी बोलायच्या गोष्टी आहेत. ते कंदीला म्हणजे का मजाकीचा विषय होते. कोण उभं राहू राहिलं बे? काही बी लावताले का? मी नाही राहत उभा की बा. कोण होते म्हणणार? तुम्ही तुमचीच लावता ना. सगळं माहिती आहे ना. सगळ्या गावाला माहिती आहे. मग शिवलाल बोटो कुठे उभे राहणार आहे म्हणे. मग तुमच्या सबस्क्रायबर लोकांचे फोन येऊन राहिलेत ना. मग तुझे बाबा आहे घरी. गाड्या पाठवतो असं करतो तसं करतो. आम्ही 50 लोक उपोषणाला बसतो. कोण बसते उपोषणाला नाही ते? उपाशी राहिले तर आणते का म्हणलं खायला कोणी? काय सांगा यायले शिवला टोळगोटे काय आहे तर हो ढाण्या म्हणते त्याले. हो कुठेही गेला तर त्याला ओळखल्याशिवाय राहत नाही कोणी. पण आता यायला अकलाच नाही तर काय करा. यायले घर निरा बस वावर आणि ते सोयाबीन आणि बस याच्यात यायचं दिमाग चालली ना आयुष्य चाललं. अरे हो ना. मग आता मी काय रिकामा नाही राहत. आता गाडी चालवतो. त्याचा काय हे आहे का? रिकाम तर टुडी येऊन राहिलो. काही वटी राखायची कामं करून राहिलो. आता काय करा नाही का? हो ना घरी नाही जाणार बाजीराव म्हणा. हो ना तेच तर 23,000 दंड आहे पडे. हो पण शिवलाल काका ते दंड पडलेला आहे 23,000 रुपये ऑनलाईन भरा लागणार आहे. गाडीचे आता 1-2 ते टायर आता काम नाही करून राहिले बरोबर. पंक्चर होत राहते. इतके लय काम आहे ते. मग पैसे भरणे लागत तुम्हाला आता. ते भरू ना. ते भरता येते काय बुडो लागा देता येते ना. मागं पुढे चालते दिलं तर. हे बा तुम्ही गाडी काही चालू नका म्हणला. हो नसते ताप नका लावतो. उद्यापासून आता हे भूषण म्हणून राहिला की आता सोयाबीनचे उदळे घ्यायचे आपल्याला. आम्ही 3 जणी आहो. काशाची बायको त्याची आई आणि मी आणि आता हे बबनच्या घरच्या बाई बी. 4 बाया आहो आम्ही आणि तुम्ही 3 जण. अजून 1-2 झाले तर हे पा म्हणलं आपण आता काय करू उदळे घेऊ. गुंपाबाईच्या तुमच्यात नाही. आता आपल्याला काही जायचं नाही. उदळ स्पेशल घ्यायचं. अरे बघण्या मला दिवस घेणार आता पुरा थंडा करा. अरे काय उदळे गिदळे काय माय काम आहे का ती काही आपलं बोलून राहिली? म्हणजे काय कामच काय लागेल तुम्हाला? हो कवटी जुटी न्यायची तुम्ही. आम्ही सांगतो. पाता घ्यायच्या सोंगायच्या गंजी करायच्या माणूस पाहिजे नाही का संग? माणसाची होते का म्हणलं सोयाबीन? पण आता आमच्या काम होते का असे? मी टेलरिंगचं करतो. काही विषय नाही. हे जमत नाही आपल्या सोयाबीनचं. ते टेलरिंगचं हो सध्या थांबा म्हणलं. पहिले हे सोयाबीनचा सीजन काढा. मग 500-800 रुपये जोडी पडून राहिला रोज. मग कवलीचा रोज पडते घ्यायचे नाही. मुकाट्यानं म्हणलं उदळे घ्यायचे आपल्याला यावर्षी. मग आहे ना. आता चेतन आहे. आता भूषण सुट्टी असली की येते. मग आता आमचं काय काम आहे? आम्ही गाडीचं पाहत होतो ना. नाही आमच्या भरोशावर काय आम्ही तिकडे मशीनवर चाललो. तिकडे जायचा विचार आमचा चेत्या म्हणते. लाईन पडला ट्रॅक्टर नाही घाडा मशीन सोयाबीन काढायला तिकडे जायचा विचार आहे आमचा. तिकडे जास्त रोज पडते. तुम्ही पाहा आता उदळ्याचं. मग आई आहे बाया आहेत 4 बाया तुम्ही काशीनाथ काका आणि तुम्ही 2 जण. बिलकुल उदळे करा म्हणजे करा. तुम्ही रिकाम हिंडाच नाही आता. जाऊ दे ना. सध्या निवडणुकीचं काहीच नाही वातावरण. पुढे पाहता येते. तेवढा सीझन मारून घेऊ. मग जाऊ दे हो म्हणून टाक. जाऊ दे मग तसं म्हणतो नाही का? जाऊ दे काढून घेऊ जरासे पैसे येईन आपल्याला. बरं ठीक आहे घेऊन घेऊ मग उदळे. आता तुम्ही किती 4-5 बाय आहेत का? आणि आम्ही समजा 3 जण नाही का? अजून 1-2 जोडतो मग समजा नाही का? 10 जणांचा करा लागणार आपल्याला. आता मग समजा तुंगा झाला तुम्ही 3 बस झाले. आम्ही पाहतो. आम्ही 4 घरच्याच बाया होता घेता येते. मग आता उदळे कोणाचे घ्यायचे ते तुम्ही पाहून घ्या. मग आता हरमानचे उदळे घ्या. जे झाले ते करा नाही का? पाहता येते ॲडव्हान्स घेऊन मोकळ. हो चालते पाय तुम्ही आता कोणाचे उदळे आहे काय सापडते काय कोणाचं करायचं कास्तकार भेटले की सांगतोच मी त्याला. करून टाकू उदळ. मग जाऊ दे तिकडे. एक खेप होते 15 दिवस आता. चला आता जमलं मग आई. हो आता काही टेन्शन नाही राहिलं. आम्ही जातो मशीनवर. आता बाबा समजा बबन काका हो हे जातील आता समजा तुमच्या संग उदळ्यात. मारती कुठं हिंडून राहिला तू? हो ते काय जरासं पाय ना. जरासं ट्रॅक्टर गिक्टरचं जरासं दुरुस्त करून घ्या. आता मला वाट लावा लागेल ना गाडी गिडी. काही कामी लागा लागेल ना. हो ना. मग तेच म्हणलं त्याच्यासाठी आणलं भांडवल बोलवून. काय महिना ठरवायचा काय नाही ते सांगून द्या. मग गाडी आता हे समजा माल टाल न्या आणण्यासाठी मग आता चालू करून द्या. ट्रॅक्टरचं काम मी पाहतो समजा वावरातून समजा माल गावात आणण्यासाठी. देऊ ना. आता कधी लाभतील काय आहे? काय देऊन देऊ भानू. काही विषय नाही. काय महिना द्यायचं ते देऊन टाकू. जाऊ दे. नाही तरी बाबा काय म्हणे असं म्हणजे हिशोब टिशोब कसा क्लिअर असला पाहिजे म्हणे. विचारून घे म्हणे एक. पाय ना बा तू मारती पाच बसा काय ते. हो तुमच्या हिशोबाने पा काय करायचं ते. नाही तर पार्टनरशिपमध्ये करा अर्धईनं. जे काय आले ते अर्धे घेत जा. डिझेल तू टाकत जा. गाडी मारतीची. मग चालते का? गाडी आपलीच आहे. मेंटेनन्स माझ्या इकडे. डिझेल तुले टाकत जा लागन. जे काही पैसे येईन ते अर्धे घ्या लागन. चालते. महिना द्याचं काम नाही. जे येईन ते अर्धा येईल.
पुरण का नाही का? बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे मग डिझेल समजा म्या टाकायचं नाही का? गाडी समजा तुही. बरं ठीक आहे. मग आता समजा पाहू बा, मग हप्ताभर पाहतो मी पहिले, पुरलं तर ठीक, नाही तर मग मला महिन्यात ठेवून देतो. आता काय दोस्ताने ती कुठं कामाला ठेवणं नाही, ते अर्धही चालते बरोबर. डिझेल तू टाकत जा, गाडीचं मा आहे सगळं, ऑइल टाकणं, मेंटेनन्स करणं, टायर पंक्चर हे ते सगळं माझ्याकडे. झालं ना, बाकी काय विषय राहिला? जे आले ते अर्धे अर्धे पैसे घेऊन घ्यायचे. बरं ठीक आहे ठीक आहे, चालते मग. हो, आता जे भेटत जाईन ट्रिप त्याच्यातलं बरोबर करत जाऊ मग हिशोब संध्याकाळी. चला ठीक आहे मग. आता 1-2 दिवसात लागतेच ट्रिप आपल्याला. ठीक आहे, येतो मग. पण निघाला हळंबा बाहेर नाही का? अरे काय कुठं आहे सरपंच साहेब? काय कुठं चालले टेकाळाले? अरे कुठं काढाले? आता तर हे मशीनची ओरालिंग करावं लागते, ते ग्रेसिंग हे ते करून आणतो, ते पाती गीते नवे टाकून येतो. जाबरूल म्हणलं चाल बा, म्हणलं आता 2-4 दिवस 8 दिवस हाव म्हणते मी, त्याच्या घरचं सोयाबीन काढतो म्हणे. म्हणलं बा माया काढून दे. आता 1-2 माणसं पाहतो आणि बस आपलं घरच्या घरी चाल देतो ट्रॅक्टर. मग आता आलू भाऊला घेऊन जा. हे बा माय काढून द्या आणि आलू भाऊचं काढून द्या. एरिया आता धाब्यावर मी तिघाला सांगितलं मी. सध्या मला चालले तुम्ही सोयाबीन व्हायला काय आम्ही दोघं जात नाही. तर मला मग आलू भाऊला काय द्या द्या ते देऊन द्या मग. अजून 1-2 माणसं पाहून घ्या. त्या ना मग मी आता 4-8 दिवस हाव शेरी सीझन करूनच जावं म्हणलं. आता देवलाल भाऊ येतोच म्हणे मशीनवर, त्याच्या घरचं काढून देणार मले. सरपंच साहेबाचं मा घरचं माय आहेच का 1.5-2 एकर. तुमचं दिन दोघांचं मारून मग येऊन जा मग तुम्ही. येतो ना मी. लक्ष्मण भाऊ म्हणे ना मला, सोयाबीन होईपर्यंत काही धाब्यावर जाऊ नको म्हणे तू. आपल्याला काय मशीनवर काय कायच्यावर काय. चालते येऊन जातो ना मी. तुम्ही आला दुरुस्त करून. मग लवकर मग घ्या सोंगून गिंगून. आलं का तुमचं? हो ना पण ते वावर बोले आहेत का जे आलं सोयाबीन, पण ते कसं कुठं पाणी टेकडे टाकडे आहेत जरा सध्या. पाहतो ना आता, जर उदळायला सापडले तर काही भाग काढून घेतो मग. 2 एकर करता 2 एकर पाण्याचा राहू देतो. पाहतो ना काय होते तर. जे झालं ते काढून घ्या. सोकलं वावर सोकलं जसं तर काढून घ्यायचं. पाहून घ्या उदळ्यावाले कोणी ते शिवलाल भाऊन ते काय घेऊन राहिले म्हणते बा उदळे. आता मला भेटले होते ते, काही उदळ गिदळ असलं सांग जा म्हणे. मला काय शिवलाल उदळे करू राहिला का? काय बोलता? म्हणे मग मला असलं सांग जा म्हणे. आत्ता भेटला होता दुकानात, आलता दुकानात, तर म्हणे काही असलं तर उदळ सांग जा म्हणे मला. मला पाहतो कडे मी. आता गुंपा मावशीला भेटा लागल त्यानं. जर मग समजा गडबड असली तर मग इकडे जावं लागो. यायच्या आधी मला झाला नाही का? गुंपा मावशी तिकडे नंबर लागणं कठीण आहे नाही का? तिकडे तर 4-5 लोक गेले असून. बरोबर पाहा मग पापा तुमच्या हिशोबाने मी पाहतो. ठीक आहे मग लवकरात लवकर करून टाकू मग. या मग तुम्ही मशीन घेऊन आता दुरुस्त करून. येतो मग. काही तळव पोती हे ती पाहा लागेल ना. हो ना, कट्टी गिट्टी आणून घेतो. चला मग. ठीक आहे, येतो मग.